नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपण मराठी. आणि आज आपण पाहणार आहोत जनरेशन्स ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटर्स एक एक करत बदलत गेले, त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले आणि आज आपण सर्वात छोटा कम्प्युटर म्हणजे आपला फोनसुद्धा आपल्यासमोर बघत आहोत. तर मग त्याच्या पहिले आपलं कम्प्युटर आधी कसा होता, मग तो नंतर कसा झाला, ही सर्व माहिती आपण जनरेशन्स ऑफ कम्प्युटर या सिरीजमध्ये घेणार आहोत. तर आज आपण फर्स्ट जनरेशन बघणार आहोत. फर्स्ट जनरेशन हा 1946 to 1959 या कालावधीत फर्स्ट जनरेशन कम्प्युटर दिसला होता आपल्याला. त्यानंतर फर्स्ट जनरेशन कम्प्युटरमध्ये आपण व्हॅक्यूम ट्यूब्सचा वापर करण्यात आलेला होता. तसंच फर्स्ट जनरेशन कम्प्युटरला भरपूर इलेक्ट्रिसिटी लागायची, भरपूर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन करत होतं ते. एवढंच नव्हे तर जेवढी तो इलेक्ट्रिसिटी घ्यायचा तेवढंच तो हीटही प्रोड्यूस करत होता. हीट प्रोड्यूस केल्यामुळे त्याला कूलिंग डिव्हाइसेसची गरज होती, कारण जेवढं हीट प्रोड्यूस करणार तो मग त्यानंतर ते फुटण्याची भीती असते किंवा बंद पडण्याची भीती असते. त्यासाठी आपल्याला कूलिंग डिव्हाइसेसची सुद्धा गरज तेवढीच लागत होती. तसंच जे फर्स्ट जनरेशनचे जे कम्प्युटर होते त्यांना खूप खूप मोठी जागा लागायची, जवळजवळ 1-2 रूम अशा लागायच्या. आणि एवढंच नाही तर फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्सना बनवणं आणि त्यांचं मेंटेनन्स करणं खूप 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 कठीण होतं, खूप एक्सपेन्सिव्ह होतं, ते खूप कॉस्टली होतं ते, असं म्हणण्यात काहीच हरकत नाही. तर हा जो फर्स्ट जनरेशन कम्प्युटर आहे ह्याचं प्रोग्रॅमिंग लँग्वेज जर बघायला गेलं तर मशीन कोड होतं. आणि जर फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर त्याचं जर एक एक्झाम्पल उदाहरण घ्यायचं म्हटलं तर इनॅक हे फर्स्ट जनरेशनचं उदाहरण आहे. इनॅकचा फुल फॉर्म असाच आहे, इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. तर मग तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा. लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.